स्वामी समर्थ सगळ्यांना। तर सकाळच्या पोह्याच्या नाश्त्यापासून ब्लॉगची सुरुवात केली होती। मुलांना नाश्ता दिला, मग मुलांनी नाश्ता करून घेतला। त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळीच ब्लॉग घेतला मी। दिवसभरात काही शूट नाही केलं। आणि खाली शिवराजच्या मित्राचा बड्डे होता, ते खाली राहतात, मग आम्ही बड्डेला गेलो त्यांच्या इथं। त्याच्यानंतर मग वैभवीनी केक घरीच घेऊन आली। संध्याकाळी भाजीची तयारी चालली होती। तर छान असे ताजे काटेरी वांगे होते, मग वांग्याची भाजी बनवली। आतमध्ये काय आहे का वांगे बघितले, कट केले, पाण्यात टाकून ठेवले, नाहीतर वांगेवरती ठेवले तर काळे पडतात ना। आणि वाटण्यासाठी मसाल्यासाठी ना त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट, काळे कराळाचा कूट, हळद, लाल तिखट, मीठ, मसाला असं घेऊन छान हे मिक्स करून घेतलं। त्याच्यामध्ये कोथिंबीर, कांद्याची पात वगैरे फोडणीला घेतली। छान पाणी टाकलं, मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं। त्यानंतर असं वांग्यामध्ये भरून घेतलं। छान सगळे वांगे असे भरून घेतलेले आहेत। त्यानंतर मग फोडणीसाठी कढई ठेवली गॅसवरती आणि त्याच्यामध्ये तेल टाकून तापवायला ठेवलं। जिरं मोहरीची फोडणी घातली आणि हे वाटण अद्रक लसणचं वाटण आहे कोथिंबीरचं, जे मी आठवड्याचं एकदाच करून ठेवते, बरं पडते गडबड असली की। छान असं वाटण भाजून घेतलं तेलामध्ये। त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकली कट केलेली, टोमॅटो टाकला, टोमॅटोला छान तेलामध्ये असं शिजवून घेतलं मिक्स करून। नंतर त्याच्यामध्ये वांगे सोडले सगळे। टोमॅटो चांगले वांग्यासोबत शिजून जातात। छान असं मिक्स करून घेतलं वांग्यांना। मग त्याला थोडंसं 5-10 मिनिटासाठी मंद आचेवर झाकून ठेवलेलं ताट। आणि 5-10 मिनिटांनी नंतर बघा झाकण काढल्यावर वांगे किती छान शिजले, एकदम असे तेलामध्ये लाल लाल होऊ द्यायचे। आणि नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं करून। गरम पाणी टाकल्याने भाजीची चव छान लागते। परत एकदा झाकून ठेवायचं वांग्याला, परत 5-10 मिनिटासाठी वाफ घ्यायची, नंतर झाकण काढलं। बघा वांग्याची भाजी किती छान तयार झाली, खूप छान, टेस्टीला तर खूप छान लागते बघा। अशी तुम्ही पण एक वेळा करून बघा। वरतून छान कोथिंबीर टाकून भाजी रेडी। आणि नंतर चपात्या, सकाळच्या चपात्या शिल्लक होत्या, मग तेच चपात्या व्हायला कशाला घालायच्या म्हणून छान तेल लावून भाजल्या। म्हणजे मी दुपारच्या जेवणात बनवल्या होत्या 12-1 वाजता, ते छान तेल लावून भाजून घेतल्या आणि सगळ्यांनी आम्ही तेच खाल्ल्या। 4-5-6 होत्या। आणि त्याच्यानंतर यांना वैभवीच्या बाबाला बघा जेवायला वाढलं मी, चपाती भाजी। आणि आज असा होता दिवस। आणि शेपूची मेथीची भाजीसुद्धा केली होती, सॉरी मेथीची डाळ भाजी केली होती। थोडासा मुलांसाठी खिचडी बनवली होती। आणि असं झालं जेवण। त्यानंतर छान किचन ओटा साफ केला, भांडी वगैरे घासले, सगळं असं छान करून ठेवलं की सकाळी बरं पडते बघा, नाहीतर उठल्यावर लई कंटाळा येते। आणि असं सगळं झाल्यानंतर मला तर खूप छान वाटत होतं। नंतर चला झोपायचं, गुड नाईट। 11 वाजले होते।